काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आप देख रहे हैं पार्थशर समाचार. सत्य परमो धर्म. सुजाता बाकड़े और उनके पति उमाकांत बाकड़े को तुकुम की एक महिला कंचन राम टेके के साथ 2021 में पैसे डबल होने का नाटक करके महिलाओं को धोखा देने के मामले में गिरफ्तार किया गया. इस मामले में कंचन राम टेके को जिला अदालत ने बरी कर दिया है. कंचन राम टेके ने गुरुवार को चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ में आयोजित एक पत्रकार परिषद में कहा कि महिला सुजाता बाकड़े ने जानबूझकर इस धोखाधड़ी मामले में उन्हें फंसाया. दरअसल सुजाता बाकड़े कुछ दिनों तक तुकुम इलाके में रह रही थी. शिकायतकर्ता कंचन राम टेके का ब्यूटी पार्लर का बिजनेस था, इसलिए आरोपी ब्यूटी पार्लर आती थी. नियमित रूप से आने के कारण वो एक दूसरे को जानने लगे और दोस्त बन गए. इसी बीच आरोपी ने कंचन से पैसे ले लिए. दोस्त होने के नाते उसने अपने सोने की चेन भी दे दी, लेकिन बाद में आरोपी ने पैसे देने से इनकार कर दिया. आरोपी ने शिकायतकर्ता समेत कई और महिलाओं को भी धोखा दिया. इसके बाद कुछ महिलाओं ने उसके खिलाफ दुर्गापुर थाने में शिकायत दर्ज कराई है. पैसे मांगने पर गुस्से में आकर आरोपी ने कंचन का नाम आगे कर दिया और कंचन के साथ साथ सुजाता बाकड़े और दंपत्ति के खिलाफ दुर्गापुर पुलिस में मामला दर्ज कर दिया. कंचन राम टेके ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि सुजाता बाकड़े नाम का ये दंपत्ति महिलाओं को ठगने का धंधा करता है. वो कुछ सालों से अलग अलग शहरों में रहकर जान पहचान बढ़ाते हैं और फिर लालच दिखाकर ठगी करते हैं. कंचन ने संदेह जताया कि सुजाता पर हिंगन घाट समेत अन्य जिलों में भी मामला दर्ज किया है. आगे बोलते हुए उन्होंने इस प्रकरण पर खुलकर बात की. आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा. मी कांचन प्रमोद रामटेके. सुजाता बागडे ही नावाची महिला, हिने मला पैशाच्या मॅटरमध्ये फसवलं. ती माझ्या घरी आली होती शिकायला, पार्लरचा कोर्स करायला. ती माझ्या घरी आली. घरी येऊन तिने मला आधी म्हणजे कर्ज म्हणून तिने मला पैसे मागितले 50,000 रुपये. तर मी माझ्या कामवाल्या बाईला गटातून काढून तिला मी पैसे दिले, कर्ज म्हणून दिलं. आणि मग तिने माझ्या गळ्यातल्या 2 चैनी नेल्या आणि मग ती फरार झाली. चेन घेऊन गेली गळ्यातल्या 2 सोन्याच्या आणि ती फरार झाली. फरार झाल्यानंतर 4 तारखेला आम्हाला माहीत झालं की फरार झाली, म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो होतो. तो बायांचा खूप मोठा गोंधळ होता तिच्या घरी. खूप बायका होती तिच्या घरी. तर आम्ही विचारलं की काय झालं बा. तर बायांनी सांगितलं की हिने आमच्याकडून पैसे नेले, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की सोनं नेलं, पैसे नेलं आणि डबल करून देतो असं म्हणून ती बोलत होती असं म्हणून सांगितलं. मग 8 तारखेला मग तिला पोलिसांनी अटक केलं. 8 तारखेला दिवसभर तिने माझं नाव नाही घेतलं. दिवसभर तिने दुसऱ्या बाईचं नाव घेतलं की मी हिला पैसे दिले, हिच्याकडे पैसे, तिच्याकडे पैसे आहेत. दिवसभर तिने दुसऱ्या बाईचं नाव घेतलं. जेव्हा तिला माहीत झालं की 4 तारखेला मी तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला मी खूप बोलली, तर तिच्या नवऱ्याने सांगितलं की कांचन रामटेकेंनी मला खूप म्हणजे बरं वाईट बोललं बा, खूप मला बोलली असं म्हणून तिच्या नवऱ्याला माहीत झालं. तर तिने माझ्या नवऱ्याला शिवाय दिली म्हणून तिने मला फसवलं. म्हणजे आता हिला मला फसवायचं आहे म्हणून तिने पोलिसांसमोर माझं नाव घेतलं आणि मला तिने फसवलं. आणि तिचं कामच आहे की प्रत्येक गावामध्ये 5-5 वर्ष राहते आणि चांगला असा मोठा आरोप करते आणि एखाद्या चांगल्या फॅमिलीला पाहून तिथं पूर्ण आरोप ती त्यांच्यावरती टाकते आणि स्वतः बेगुन्हा सुटते. आणि हिने 4दा केला आहे. हिंगणघाटला हिच्यावरती आता पण केस सुरू आहे. 75 तोडे सोन्याचा केस सुरू आहे. तिथे पण तिने एवढा मोठा गुन्हा केला आणि तिथे पण तिने पाठक परिवार म्हणून आहे, त्यांना तिने फसवलं. ते आरोप पूर्ण त्यांच्यावरती टाकलं. आता पण तिथे केस सुरू आहे. म्हणजे हिचं कामच आहे. 8 एप्रिल 2021ला ह्या पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणामध्ये माझी पत्नी सौ कांचन प्रमोद रामटेके हिच्यावर 420-34 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकरण चंद्रपूर न्यायालयामध्ये जवळपास 16 ते 18 महिने चालला. त्यामध्ये न्यायमूर्ती काळे साहेबांनी
दिनांक 8 फेब्रुवारी 2023ला असा निर्णय दिला की या प्रकरणातील मुख्य आरोपी सुजाता उमाकांत बाकडे हिला 7 वर्षाची कारावासाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावला आणि या प्रकरणातील आरोपी नंबर 2 उमाकांत बाकडे आणि आरोपी नंबर 3 माझी पत्नी सौ कांचन प्रमोद रामटेके हिला निर्दोष मुक्त करण्यात आलं. न्यायालयाने यांना दोघांना निर्दोष मुक्तता केली. ह्या प्रकरणा सुरू झाल्यानंतर प्रत्येक पेपरला ही बातमी आली होती अशा प्रकारची. याच्यामधून माझ्या पत्नीची नाहक बदनामी झाली. त्याच्यामुळे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी हे सांगू इच्छितो की कोर्टाने एक चांगला रिझल्ट दिलेला आहे, चांगला निर्णय दिलेला आहे आणि त्या संपूर्ण प्रकरणातून माझ्या पत्नीची निर्दोष सुटका झालेली आहे. तरीता ही आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येते. थँक्यू. चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन. कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी. एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSB TE, SC, ST, NT, VJS, BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त. उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट. विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज. So take admission today in 3 years engineering diploma course. Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering. इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट. सौम्या ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे की प्रेरणा से और युवा सेना के सचिव वरुण सरदेसाई के मार्गदर्शन में युवा सेना की ओर से चंद्रपुर जिले के युवक युवतियों के लिए तलाठी और वन रक्षक पद के लिए 10 सदस्यीय निःशुल्क टेस्ट सीरीज का आयोजन किया गया. एस्पायर प्रोफेशनल एकेडमी 1 जुलाई से शुरू हुई इस निःशुल्क टेस्ट श्रृंखला के दैनिक परीक्षा पेपर एस्पायर प्रोफेशनल एकेडमी के बंगाली कैंप क्षेत्र स्थित केंद्र पर ऑफलाइन आयोजित किए जा रहे हैं और परीक्षा के बाद यदि छात्रों की कोई समस्या है तो उसका समाधान भी किया जा रहा है. यह निःशुल्क और अभिनव गतिविधि युवा सेना के संभागीय सचिव गोंडवाना विश्वविद्यालय के सीनेट सदस्य नीलेश बेलखेड़े की संकल्पना द्वारा की गई है, जिसका उद्देश्य चंद्रपुर जिले के ग्रामीण क्षेत्रों में अधिक से अधिक युवा और महिलाएं परीक्षा के संबंध में अभ्यास कर सके, ऐसी नौकरियों और सरकारी नौकरियों में भाग ले. ये परीक्षाएं हर दिन सुबह 10 बजे शुरू हो रही है. एस्पायर प्रोफेशनल एकेडमी चंद्रपुर के निदेशक जेड सर प्रफुल्ल चावरे के साथ युवा सेना के अधिकारी और युवा सैनिकों ने इस कार्यक्रम की सफलता के लिए कड़ी मेहनत की है. प्राध्यापक नीलेश बिलखेडे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा विभागीय सचिव युवा सेना महाराष्ट्र राज्य. मागील 1 जुलै 2023 पासून आपण चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवक युवतींसाठी तलाठी व वनरक्षक या परीक्षेसंदर्भात निःशुल्क अशी टेस्ट सिरीज 10 दिवसीय टेस्ट सिरीजचं आयोजन केलेले होते. या टेस्ट सिरीजला चंद्रपूर जिल्ह्यातील युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत रोज शेकडोच्या वरती विद्यार्थी या परीक्षेसाठी येत असून या विद्यार्थ्यांना या तलाठी आणि वनरक्षक परीक्षेचा सराव आज बेरोजगारी आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील तरुण युवक युवती मोठ्या प्रमाणात या नोकरीची संधी घेऊन त्यांना यश मिळावं या ध्येय हेतू उद्देशाने या परीक्षेचं नियोजन मी केलेलं होतं. मी चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवतींचे युवा सेनेच्या वतीने आभार मानतो की त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. आमच्या या टेस्टला यशस्वी करण्यासाठी त्यांचा सहभाग आम्हाला मिळाला. त्यामध्ये मी सर्वप्रथम सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवतींचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला जे आम्ही संयुक्तरित्या युवा सेना व एस्पायर प्रोफेशनल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. हे परीक्षेचं नियोजन केलेलं होतं, ज्यामध्ये या अकॅडमीचे संचालक तसेच मेंटॉर झाडे सर, प्रफुल्ल चावरे सर या दोघांचेही मी युवा सेनेच्या वतीने आभार मानतो की त्यांनी आम्हाला युवा सेनेच्या या उपक्रमाला सहकार्य केलं. त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो व पुनश्च एकदा अशा पद्धतीचे
लोकांपयोगी विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे कार्यक्रम युवासेना यापुढे घेत राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनता करियर लॉन्चर जनता महाविद्यालय चंद्रपूर, एक जबाबदार संस्था, विश्वसनीय शिक्षक, पुन्हा एकदा सिद्ध. 11वी 12वी IIT JEE NEET MHT CET इन्स्टिट्यूट विथ 100% रिझल्ट. 12 वर्षाची यशस्वी वाटचाल फॉर MBBS अँड JEE ॲडव्हान्स सिलेक्शन्स. डॉक्टर व इंजिनियर घडवणारे जिल्ह्यातील पहिले इन्स्टिट्यूट. जनता करियर लॉन्चर जनता महाविद्यालय चंद्रपूर. सत्र 2023 ते 24 साठी प्रवेश सुरू. रेसिडेन्शियल कॅम्पस दाताळा रोड, रामनगर, चंद्रपूर. ऑफिसचा पत्ता जनता BEd कॉलेज, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर. कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत. इराई नदी पर बना ये साधारण पुल नहीं है, ये प्रेम और सर्वधर्म समभाव का पुल है. ये विचार वन मंत्री और जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने व्यक्त किए. दाताला मार्ग के इराई नदी पर बने केबल स्टे ब्रिज के बिजली की रोशनाई का लोकार्पण उनके हाथों किया गया. इस अवसर पर वे बोल रहे थे. इसके पूर्व अनेक नारों से परिसर गूंज उठा और सभी धर्म के धर्मगुरु प्रमुखता से उपस्थित थे. पालक मंत्री मुनगंटीवार ने कहा कि ये न केवल रोशनाई का लोकार्पण है बल्कि नागरिकों के बीच प्रेम के पुल को मजबूत करने का एक समारोह भी है. इसलिए सभी धर्मों के धर्मगुरुओं के आशीर्वाद और उनकी उपस्थिति से कार्यक्रम का लाभ मिला है. मुंबई, गोवा, दिल्ली की रोशनी देखने के बाद मन में विचार आया कि हमारे शहर की राम सेतु को भी रोशन किया जा सकता है. इस संबंध में यहाँ के अधिकारियों, नागरिकों और पदाधिकारियों के समन्वय से इस कार्यक्रम की उत्कृष्ट योजना बनाई गई. राम सेतु निर्माण के लिए सर्वदलीय पार्षदों ने समर्थन दिया. इतना ही नहीं, मनपा में राम सेतु नाम का प्रस्ताव पारित किया गया. आज सभी धर्मगुरु और हजारों नागरिकों की उपस्थिति में ये लोकार्पण संपन्न हुआ. उन्होंने आगे बोलते हुए कहा कि राम सेतु के किनारे एक बांध बनाने की योजना है. आप इसमें बोटिंग का मजा भी ले सकते हैं. अगले साल से गणेश विसर्जन के लिए यहाँ रिवर फ्रंट बनाया जाएगा. इसलिए शहरवासियों को अब गणेश विसर्जन के साथ साथ आरती के लिए भी जगह मिलेगी. इस दौरान उन्होंने राम सेतु पुल के विकास से संबंधित अनेक बड़े बयान दिए. आइए जानते हैं उन्होंने क्या कहा. युवा मित्रांनो, माता भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्या साक्षीने हा जो तुमच्या माझ्या प्रेमाचा राम सेतू आहे, या राम सेतूच्या विद्युत रोषणाईचं अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केल्याबद्दल या प्रभागातील सर्व नगरसेवक, महानगराचे सर्व पदाधिकारी यांचंही मी मनापासून कौतुक करेन की या पावसाची चिंता न करता पावसाने ही साथ दिली. कारण जहां है राम वहां हो गया हर काम. या भावनेने पाऊस सुद्धा आया है. Yergude Group of Institutions, 33 years of excellence in technical education. Sri Sai College of Engineering and Technology. College code 4190. Courses offered: BTech in excellent results every year. Companies visited to Sai Engineering for campus interviews. Affiliate to DIBA2. Our students are currently working with many reputed companies. 100% placement assistance every year with good packages. Regular industry visits. Annual sports events. Cultural activities. Sri Sai Polytechnic, opposite Hotel Five-Star, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Sri Sai Polytechnic. Qualified and experienced regular staff. Glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alumni with 80 lakhs highest package. From year 2017, Sri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Sri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24.
hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Hukus, Ballarpur, Bhadravati. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, हॉटेल ट्रायस्टार च्या मागे, CTPS रोड चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम, एक्सपिरियन्स्ड स्टाफ, एक्सलंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. इन्स्टिट्यूट कोड 0603.